किंवा खास शो आयोजित केलेला आणि आपल्यासमोरच ही कल्पना ज्यांनी मांडली त्यांचं मी जाहीर अभिनंदन केलं. दुर्दैवाने हे सगळी लोक, त्याच्यात गद्दार लोक गेलेच नव्हते, पण ही सगळी लोक छावा चित्रपट बघताना आनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असं विष काढून गेलेले आहेत. दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे आनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्माला आलेत आणि येत आहेत. याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकत नाही. काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात. त्यातलेच काल आनाजी पंत, काय त्यांचं नाव, भैयाजी जोशी. आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला, पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले. याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे. ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्थान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही. मग काय तर बटेंगे तो कटेंगे. आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अमराठी, मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठेतर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं. हे जे कोणी आनाजी पंत काल आले होते त्या आनाजी पंतांना मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. मराठी माणूस हा सहृदय आहे, दयाशील आहे, म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे. आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत धरत नाही. आम्हाला मराठी माणूस काय मतं देणारच आहे, जातोय कुठे. आणि ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती, इथली भाषा मला वाटतं अनिल तुम्ही आता विधान परिषदेत हा मुद्दा मांडला, सगळ्यांनीच चांगला, शशिकांत बोलले, भाई जगताप बोलले, सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले आहेत. ही भाषावार प्रांतरचना देशाची झाली. आता हे मुंबईची भाषावर गल्ली रचना करतात की काय आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा, ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे. काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे. या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही. आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे. एक तर कारवाई करावी, नाहीतर हे जे काय पाप आहे हे त्यांनी मान्य करावं. आत्तापर्यंत जर का आपण बघाल तर ही संघाची आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे की आधी एक पिल्लू सोडायचं आणि ते पिल्लू मोठं झालं तर खांद्यावर घ्यायचं आणि जर का वाटलं की अंगलट येतंय तर ते झिडकारायचं. त्याप्रमाणे आता गोलमाल उत्तर दिली गेलेली आहेत दोन्ही सभागृहात. काही ठामपणाने काही बोललेलं नाही आहेत. बावनकुळे सुद्धा आत्ता बोलले की अशी अशी भाषा आहे, तशी भाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला म्हणजे काही उपकार नाही केलेले. कारण मराठी भाषेचं महत्त्व संघाला कळलं नसेल, भाजपला कळलं नसलं तरी सुद्धा तेव्हा इंग्रजांना कळलं होतं. कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जो लेख लिहिला गेला होता लोकमान्यांनी तो मराठी भाषेत होता. तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतोय की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. कारण आपल्या राज्यात आपल्या राजधानीमध्ये जी राजधानी मुंबई 105च नव्हे तर त्यावेळेला त्या ब्रिटिश कुठल्या परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकिन,
त्यांनी एक पुस्तक लिहिलंय रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की त्यांनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पाहणी केली तेव्हा 200-250च्या वरती मृतदेह असे पडलेले होते. म्हणजे त्याचा रेकॉर्डच नाही झालेला, रेकॉर्डच नाही. तर रक्त सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसांनी मिळवलेली आहे. मला संघाला आणि भाजपला सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून, महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो. मग ती नैसर्गिक आपत्ती असेल, जर अतिरेक्यांचा हल्ला असेल, अगदी 92-93च्या दंगलीमध्ये सुद्धा गुजराती माणसानं सुद्धा हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती. हे वाद लावून पळतात, वाद लावतात आणि पळून जातात. करोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळेजण आम्ही एकत्रित सगळ्यांना माणूस म्हणून आणि आपल्या देशाचे, महाराष्ट्राचे मराठी माणसंच काय सगळे इतर भाषिकांना सुद्धा आपलेपणाने जपलं होतं. त्या आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मिठाचा आणि विषाचा खडा टाकू नका. मुंबई एक चांगली महानगरी आहे, ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका, विष घालून जिंकू नका. जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा. मी मागे एका भाषणात बोललो होतो की याच मुंबईमध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे. तसं काहीतरी काम RSSने करून दाखवावं. कारण नाहीतर काय होतं, लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही, अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे. तर याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. माझी तर मागणी आहे की ही अशी विषवल्ली या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे. आणि नाहीतर या जोशींनी तामिळनाडूमध्ये आजच स्टॅलिनचं आलेलं आहे की त्यांनी भाषिक आता वाद सुरू केलेला आहे. म्हणजे भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा आपला देश तोडायला निघालेला आहे. सगळे दक्षिणेतली राज्य आणि तामिळनाडूमधले सगळे पक्ष हे एकत्र झालेले आहेत. कमल हसन आज बोललेले आहेत की यांना इंडिया नाही तर यांना हिंदिया करायचं आहे. या अशा सगळ्या ह्या वादाच्या ठिणग्या टाकून तुम्ही भारत माता की जय बोलू शकत नाही. भारत माता ही सगळ्यांची आहे. महाराष्ट्र हा आमचा सगळ्यांचा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये येऊन कायद्याच्या विरुद्ध जर बोलत असतील तर त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांचा आम्ही तर जाहीर निषेध करतोय. पण भारतीय जनता पक्षाने आणि विशेष म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षातले मूळ जे हाताच्या बोटावर राहिले असतील ती लोक, त्याच्यात आलेले सगळे गद्दार, यांना जर का आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असेल तर त्यांनी सगळ्यांनी या जोशींचा निषेध केलाच पाहिजे. ही आमची जाहीर मागणी आहे. आम्ही तर करत आहोत. आणि आता मी तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही सगळेजण हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करणार आहोत. तिकडे त्यांना सांगणार आहोत की कोणी किती विष घालवलं तरी आम्ही मराठी माणूस मुंबई आमच्या हातातनं कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही. म्हणजे नाही, ज्याप्रमाणे तुम्ही बलिदान केलं त्या बलिदानाची शपथ घेऊन आम्ही मुंबई ही महाराष्ट्रापासून आणि मुंबईची वाटणी आम्ही व्हायला देणार नाही. नाही, मला वाटतं आजचा विषय आहे. भाजपची जी वोट बँक आहे गुजराती भाषिक आणि हिंदी भाषिक या दोनच भाषांचा उल्लेख भैयासाहेब जोशींनी केला आहे. बरोबर आहे. ही यांचं लक्ष बँकेवरतीच आहे. ती मध्ये सुद्धा बँक बुडवली न्यू इंडिया, ती सुद्धा यांनीच यांचे सगळे आहेत असं म्हणतात. मराठी माणसाला यांच्या लेखी किंमत नाहीये. आणि मला असं वाटतं ही बळकवण्याची एक त्यातली एक मांडणी म्हणून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करतात की काय. असो, मला या विषयात मला जे काय बोलायचं ते बोललोय. आम्ही याचा निषेध सगळे पक्ष म्हणून आमची जी काय महाविकास आघाडी आहे ती करतोच आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रांना सांगतो की मी बातमीच घेऊन आलोय. प्रशांत कोरटकर तर चिल्लर, तसं तुम्ही सांगावं भैयाजी जोशी तर चिल्लर आहेत आणि नाही तर त्यांच्यावरती कारवाई करावी. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, आणि जय शिवराय. तर आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी आणि सरकारवर देखील सडकून टीका केलेली आहे. भैयाजी जोशी यांनी इतर राज्यात जावं आणि त्यांच्या मातृभाषेबद्दल असं विधान करावं आणि तिथून सुखरूप परत येऊन दाखवावं असं चॅलेंज देखील उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांना केलंय. आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. सतीश ढाकणे आणि कुटुंबानं आज शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंदवलाय. सतीश भोसलेनं दिलीप ढाकणेंना मारहाण केली होती आणि त्या विरोधात आता ढाकणे कुटुंबानं जबाब नोंदवलाय. तर आपण महत्त्वाची अपडेट पाहतोय या प्रकरणातली. सतीश भोसले याने
सतीश ढाकणे याच्यावर जीवघेणा हल्ला केलेला होता. मारहाणीचा हा व्हिडिओ कालपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता सतीश ढाकणे हे कुटुंब ऍक्टिव्ह झालेलं आहे. आज शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या कुटुंबानं जबाब नोंदवला. सतीश भोसलेनं दिलीप ढाकणेंना मारहाण केली होती आणि त्या विरोधात आता ढाकणे कुटुंबानं जबाब नोंदवलेला आहे. आता पोलीस यावर कशी कारवाई करतं, कशी चौकशी करतं, हे प्रकरण आता कसं पुढे घेऊन जातं हे पाहणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सतीश भोसले हा भाजपचे आमदार धस यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात होतं आणि त्याला धस यांनी देखील दुजोरा दिलेला आहे आणि धस यांनी आपल्या कार्यकर्त्यावर कारवाई करावी अशी स्वतः मागणी देखील केली आहे. त्यामुळे आता पोलीस याचा तपास कसा करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सतीश भोसलेनं दिलीप ढाकणे याला मारहाण केली होती आणि हा व्हिडिओ कालपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तर त्या विरोधात आता ढाकणे कुटुंब हे ऍक्टिव्ह झालेलं आहे. पोलिसात त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे, आपला जबाब नोंदवलेला आहे. वळतोय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी आपली बदनामी थांबवा अशी मागणी पीडित महिलेनं केली आहे. अन्याय सहन न करता आपण लढणार आहोत या संदर्भात राज्यपालांना भेटणार असल्याचं या महिलेनं सांगितलंय. तर पीडित महिलेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांनी. पाहूयात. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही गंभीर आरोप झालेले आहेत. एका महिलेने ते आरोप केलेले आहेत. त्याची कोर्टाने असं साक्ष झाली आणि मग हे असं नाही. मी केस मागे घेतली म्हणून त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्याला असं सोडलेलं नाहीये. माझ्याकडे मी का जर हे करत नाही तर माझ्याकडे दोन पर्याय आहेत की एकतर हा अन्याय सहन करणे किंवा मग बदनामीला सामोरं जायचं नसेल तर मग कुटुंबासह आत्महत्या करणे. मग मी काय करावं? प्रश्न आहे माझा की मी काय करावं मग. आणि त्यासाठी मग मी ठरवलेलं आहे की मी आत्महत्या नाही करणार. मी माझ्यावर अन्याय झालाय त्यासाठी मी लढणार आणि मी उपोषणाला बसणार. मी त्यांची पण गाड घेणार आहे त्या संदर्भात राज्यपालांची आणि त्यांनाही सांगणार आहे की मी अशा आणि हे किती दिवस मी सहन करायचं, अजून किती वर्ष मी सहन करायचं. माझी मागणी फक्त एवढीच आहे की माझी बदनामी थांबली पाहिजे आणि हे तो जाणून बुजून करतोय. तो 2016 FIR केल्यापासून आजपर्यंत तो करतोय, ते थांबलं पाहिजे. बाकी त्याचा राजीनामा घ्या, त्याला काही करा, ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. तर दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरेंनी खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल केलाय. आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप गोरेंनी केलाय. माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीचं अर्ज देणं, अशा पद्धतीचं प्लॅन करणं, राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यांनी अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही. अशी चौकशी अध्यक्ष महोदय याची मुख्यमंत्री महोदय याची चौकशी झाली पाहिजे. माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या संदर्भातली चौकशी कराल आणि माझ्यासारख्या सामान्य सदस्याला न्याय द्याल अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 4 चाकी वाहनांनंतर आता ज्यांच्या नावात बदल किंवा त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन त्याची खात्री केली जाते. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचं कळत आहे.